आता काय पाहतो आपण, इलेक्ट्रिक जनरेटर. ठीक आहे, जनरेटर्स असे डिव्हाइस असतात जे मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे, मेकॅनिकल एनर्जी ही कशात कन्वर्ट केली जाते, इलेक्ट्रिकल एनर्जी. मग मेकॅनिकल एनर्जी द्यायची कशी, मग त्यासाठी आपण टर्बाईन्सचा वापर करू शकतो, हायड्रो इलेक्ट्रिसिटी यूज करू शकतो किंवा फ्यूल सेल्स यूज करू शकतो. ठीक आहे, फ्यूल टाकतो आपण जनरली, जे जनरेटर्स मोठे मोठे तुम्ही पाहिले असतील त्यात आपण काय टाकतो, डिझेल टाकतो ना, फ्यूल टाकतो त्यात. तर ती मेकॅनिकल एनर्जी ती कशात कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. मेकॅनिकल एनर्जी किंवा त्याला केमिकल एनर्जी म्हणतात, ती कशात कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर जनरेटर हा असा डिव्हाइस आहे जो काय कन्वर्ट करतो, मेकॅनिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. मग प्रिन्सिपल कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतो, तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या प्रिन्सिपलवर वर्क करतो. जर फ्लक्स चेंज झाला तर काय इंड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिसिटी इंड्यूस होणार आहे. इफ देर इज चेंज इन फ्लक्स, इलेक्ट्रिसिटी इज इंड्यूस और EMF इज इंड्यूस. त्याच प्रिन्सिपलला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग आता इथे नेमका EMF और करंट प्रोड्यूस कसा होतो, तो प्रोडक्शनसाठी जो जबाबदार असणार आहे, तर त्यात आपण कोणता रूल यूज करतोय, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे, तर इथे होत आहे काय, इथे तुमची कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेट्स आहेत दोन. ठीक आहे, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे जातात, नॉर्थ टू साऊथ जातात. आपण मेकॅनिकल एनर्जी देऊन ही जी आर्मेचर आहे, हे काय आहे, आर्मेचर्स, हे आर्म्स आहे, तर आर्म काय करतो, मूव्ह करतो. ठीक आहे, ज्यावेळी तो आर्म मूव्ह करतो त्यावेळी काय करतोय आपण, मग काय बदलतोय, त्याची मॅग्नेटिक फील्ड बदलतोय, फ्लक्स चेंज करतोय. ठीक आहे, इफ देअर इज चेंज इन फ्लक्स काय इंड्यूस होतं, मग EMF इंड्यूस होतो. चेंज इन फ्लक्स कसा येतो, ज्यावेळी तो आर्मेचर काय करतो, आपण मूव्ह करतो. आर्मेचर जर मूव्ह केला तर काय होतंय, चेंज इन फ्लक्स येतोय. जर असा येतो त्यावेळी फ्लक्स लाईन्स सपोज पास होत आहेत 2-3, ज्यावेळी आपण असं ज्यावेळी टर्न करत जाऊ त्यावेळी काय होत जाणार, फ्लक्स लाईन्स ऑब्व्हियसली चेंज होत जाणार. ठीक आहे, फ्लक्स लाईन्स काय होत जाणार, चेंज होत जाणार. म्हणजेच देअर इज चेंज इन फ्लक्स. अँड इफ देअर इज चेंज इन फ्लक्स, फॅराडेज लॉनुसार इफ देअर इज चेंज इन फ्लक्स, हे काय होतं, EMF काय होतो, इंड्यूस होतो. ठीक आहे, तर जनरेटरचं वर्किंग पाहिजे. आता याच्यात आपण मेकॅनिकल एनर्जी देऊन हे आर्मेचर काय करतो, मूव्ह करतो. आर्मेचर मूव्ह करत असताना फ्लक्स काय होत राहतो, चेंज होत राहतं. मग आपल्याला काय फाइंड करायचं, इंड्यूस करंटची डिरेक्शन फाइंड करायची आहे. तर इंड्यूस करंट कुठल्या डिरेक्शनला असेल, कोणता हँड यूज केला, राईट हँड रूल. ठीक आहे, लेफ्ट हँड रूल जो वापरतो आपण मोशन ऑफ द कंडक्टर फाइंड करण्यासाठी हे करतो. ठीक आहे, कंडक्टरचं मोशन कुठे असेल, एखादा कंडक्टर जर कॉन्स्टंट करंटमध्ये किंवा कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर त्यावेळी तो कंडक्टरचं मोशन कुठल्या डिरेक्शनला असेल, और थ्रस्ट कुठे अप्लाय होईल, त्यासाठी कोणता रूल वापरायचा, लेफ्ट हँड. आणि राईट हँड रूल कधी वापरतो, इंड्यूस्ड करंट फाइंड करण्यासाठी. इंड्यूस्ड करंट कुठल्या डिरेक्शनला हे फाइंड करण्यासाठी. आता कन्सिडर करा की हा जो AB आर्म आहे तो काय होतोय, वरती मूव्ह करतोय. ठीक आहे, कन्सिडर करा काय, AB आर्म जो आहे तो कुठं मूव्ह करतोय, वरच्या डिरेक्शनने मूव्ह करतोय. जर फॉर एक्झाम्पल असं काहीतरी कंडिशन आहे, इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे. हा काय नॉर्थ पोल, हा काय साऊथ पोल. तर मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवायची, लक्षात ठेवायचं. जो तुमचा हा काय मोशन ऑफ कंडक्टर असतो, थंब इज ऑलवेज मोशन ऑफ कंडक्टर, ही असते मॅग्नेटिक फील्ड, आणि हा असतो करंट. मॅग्नेटिक फील्ड, मोशन ऑफ कंडक्टर, आणि हा काय करंट. ठीक आहे, करंट, मॅग्नेटिक फील्ड, मोशन ऑफ कंडक्टर. मग आता मोशन ऑफ कंडक्टर कुठे, आधी मॅग्नेटिक फील्ड डिसाईड करून घ्या. कुठे आहे, हा नॉर्थ टर्मिनल आहे, हा साऊथ टर्मिनल आहे. मॅग्नेटिक फील्ड टुवर्ड्स हे, बरोबर, फिंगर टुवर्ड्स नॉर्थ टू साऊथ म्हटल्यानंतर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही झाली. मोशन ऑफ कंडक्टर कोण दाखवतो, थंब. आता थंब, मोशन ऑफ कंडक्टर. आता जर हा AB आर्म आहे, तो AB आर्म जर तुमचा वरती मूव्ह करतोय, असा मूव्ह करतोय AB आर्म, याचा अर्थ AB आर्मची डायरेक्शन काय झाली, ही, बरोबर, वर. मॅग्नेटिक फील्ड इकडे, म्हणजे तो तुमची जी मिडल फिंगर असणार आहे ती काय दाखवणार, तुमचा इंड्यूस करंटची डायरेक्शन दाखवणार आहे. मग इंड्यूस करंट कुठं होतो, अपवर्ड्स होतो इथे, बरोबर. इंड्यूस करंट कुठं झाला, इथे अपवर्ड्स झाला. मग याच्यात इंड्यूस करंटची डायरेक्शन काय झाली, ही A to B. समजलंय का. आता हेच जर CD आर्मला करायचंय. ठीक आहे, आता AB आर्म जर वरती मूव्ह करतोय तर CD आर्म कुठं मूव्ह करतोय, डाऊनवर्ड्स मूव्ह करतोय. आता मॅग्नेटिक फील्ड इथे पण चेंज करायचं. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, इकडे. मूवमेंट कुठे आहे, डाऊनवर्ड्स. मोशन ऑफ कंडक्टर कुठे आहे, डाऊनवर्ड्स आहे का. मग ह्याची करंटची डायरेक्शन काय झाली, या डायरेक्शनला झाली, बरोबर. म्हणजे कुठं आली ती, खालच्या डायरेक्शनला, इथे CD. समजलंय का, समजलंय नक्की. तर डिरेक्शन कशी फाइंड केली आपण, फ्लेमिंग्स राईट हँड रूल नुसार इंड्यूस्ड करंटची डिरेक्शन आपण फाइंड केली. समजलंय का, नक्की समजलंय. तर मोशन ऑफ कंडक्टर, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, मोशन ऑफ कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड, आणि हे काय तुमचा करंट. तर याच्यानुसार आपण काय फाइंड केलं, त्या इंड्यूस करंटची डिरेक्शन फाइंड केली. ठीक आहे, प्रिन्सिपल काय,
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर वर्क करतं. आणि इंड्यूस करंट कसा फाइंड केला, फ्लेमिंग्स राईट हँड रूलने फाइंड केला. आणि जनरेटर्स म्हणजे असा डिव्हाइस जो काय कन्वर्ट करेल, मेकॅनिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल. समजलंय का? तर आता कन्सिडर करा, हा जो आर्मेचर आहे, हा आर्मेचर एका कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने मूव्ह करतोय. ठीक आहे, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने तो काय होतोय, सतत फिरत राहतोय. ठीक आहे, मग त्यातला जो ईएमएफ इंड्युस्ड आहे, तो ईएमएफ इंड्युस्ड कसा फाइंड करणार आपण, तो काय असतो -d∅dt. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतील. तो आर्मेचर जो तुम्ही बनवलेला आहे ते एका कॉपर वायरने बनवलेला, नंबर ऑफ टर्न्स असतील तिच्या. ठीक आहे, म्हणून जो ईएमएफ इंड्यूस होणार तो काय आला -N-d∅dt. पण आपल्याला माहिती आहे फ्लक्स काय असतो, बी डॉट ए, बी डॉट ds असतो. ठीक आहे, बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड, ds म्हणजे काय, एरिया वेक्टर. ठीक आहे, म्हणून बी ए कॉस थिटा आला तो. ठीक आहे, तो काय, तो बी ए कॉस थिटा. मग बी ए कॉस थिटा याच्यात पुट करा इक्वेशन मध्ये. ई इज इक्वल टू काय, -N-d∅dt होता. तो फाय काय होता, बी ए कॉस ओमेगा टी. ठीक आहे, त्याचं काय घ्यायचं, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. हे दोन्ही कॉन्स्टंट आहे, बाहेर आले. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला, साईन. आणि ओमेगा टीचा परत डेरिव्हेटिव्ह काय तो ओमेगा. म्हणजे काय राहिलं, NBA ओमेगा साइन ओमेगा टी. ईएमएफ ची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असेल, ज्यावेळी साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. ठीक आहे, साइन ओमेगा टी ज्यावेळी 1 असेल त्यावेळी ईएमएफ काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. ठीक आहे, ईएमएफ मॅक्सिमम म्हणजेच कोणती व्हॅल्यू आहे ती, ई नॉटची व्हॅल्यू आहे. बरोबर, मागच्या केसमध्ये ईएमएफ मॅक्सिमम होता, त्यालाच काय म्हटलं होतं आपण, ई नॉट म्हटलं होतं. म्हणजे साइन ओमेगा टी ज्यावेळी 1 होईल त्यावेळी ईएमएफ ची व्हॅल्यू काय असणार आहे, ईएमएफ ची व्हॅल्यू काय असणार आहे, मॅक्सिमम म्हणजेच ई नॉट. म्हणजे ई इज मॅक्सिमम वेन साइन ओमेगा टी इज 1. मग साइन ओमेगा टी ज्यावेळी 1 पुट करू त्यावेळी ई काय होणार, तुमचा ई नॉट होणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ती होणार आहे. म्हणजेच ती काय होणार आहे, +-NBA ओमेगा. प्लस मायनस का आलं, कारण साइन ओमेगा टीची व्हॅल्यू +-1 सुद्धा असू शकते. -1 असेल, +1 असेल. ठीक आहे, कारण ईएमएफ हा +- असणार आहे ना तुमचा. तो प्लस सायकलमध्ये पण मॅक्सिमम होतो आणि निगेटिव्ह सायकलमध्ये पण मॅक्सिमम होतोय, म्हणून +-NBA ओमेगा. मग NBA ओमेगा या इक्वेशन मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या जागी काय लिहू शकतो आपण, ई नॉट लिहू शकतो. बरोबर, म्हणजेच ई इज इक्वल टू काय मिळेल मग, ई नॉट साइन ओमेगा टी. इक्वेशन 1 मध्ये जर ई नॉटची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू ई नॉट सबस्टिट्यूट केली तर इथे काय होईल, +- ई नॉट साइन ओमेगा टी. म्हणजे मॅक्सिमम ईएमएफ जर तुम्हाला फाइंड करायचं असेल, आणि ईएमएफ ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचं असेल तर ईएमएफ इज इक्वल टू काय येईल, ई नॉट साइन ओमेगा टी. ई नॉट साइन ओमेगा टी, वेअर ई नॉट इज मॅक्सिमम ईएमएफ. समजलंय का? जनरेटरच्या केसमध्ये जर ईएमएफ ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय येईल, +- ई नॉट साइन ओमेगा